मम्मी शिकली ऋषी झाला. हे 2 लॅपटॉप घ्यायचे असं आम्ही ठरवलेलं आहे आणि मम्मी नुसते फ्रीज पाहती आहे. तर या ठिकाणी ना आपल्या दोन्ही नवीन लॅपटॉपची आता पूजा चालू आहे. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. आणि काही माझे व्लॉग येत नव्हते त्याचं मेन रिझन आहे आरोही. हिच्यामुळेच माझे व्लॉग येत नव्हते. तुम्हाला आळशी करून टाकलं होतं. झोपत होता. हा काही पण सांगती, झोपत होतो म्हणे. टेन्शन आहे मला, टेन्शन आहे. काय हिशोब लावत बसायचा, काय ते फोन मध्ये व्हिडिओ एडिट करत बसायचा. मी त्याला म्हणायचे व्हिडिओ रात्री एडिट कर, दिवसाला तू बाहेर जा जायचंच नाही. गाईज कामच एवढं होतं शिवजयंतीचं, कारण डेली व्हिडिओ पोस्टिंग चालू होती. तुम्ही आपल्या इंस्टाग्रामच्या आयडी वरती चेक करू शकता, सह्याद्री मेन्स फॅशन हबच्या आयडी वरती 30 दिवसात मी 60 व्हिडिओ टाकलेले. म्हणजे पर डे मी 2 व्हिडिओ एडिट करत होतो. प्लस बाकीच्या आयडी साठी वेगळं, फुलंब्रीच्या आयडीला, त्या आयडीला बापरे बाप एवढे शॉप झाले ना. सगळ्या आयडी साठी मला वेगवेगळं एडिट करत बसावं लागत होतं. त्यासाठी मला एक चांगल्या एडिटरची गरज आहे. जर तुमच्या संपर्कात कोणी असेल चांगला एडिटर तर त्यांनी नक्की मला मेल करा. मी माझ्या मेल आयडी सुद्धा खाली मेन्शन करतो. वाटलं असतं तुम्ही मेल करा, तुम्ही जे पहिलं काम केलंय ते, आणि चांगला एडिटर भेटला ना मग टेन्शन राहणार नाही. म्हणजे शॉपचे त्याचे कामं तरी मी त्याला देऊन टाकेल, है की नाही. येस बरोबर. आणि आता आहे ना मला बाहेर जायचंय. पहिले मी शॉपवर जाणार आहे, तिथून एका जणाला सोबत घेतो आणि त्याच्यानंतर आपल्या नवीन शॉपचं अग्रीमेंट करण्यासाठी ना मला आता कलेक्टर ऑफिसला जायचंय. तर चला आता कलेक्टर ऑफिसला जाऊया. आता मी आलोय शॉप मध्ये. मला ना अग्रीमेंट करायला जायचं होतं, बट ज्यांच्यासोबत अग्रीमेंट करायचंय ते इथे अवेलेबल नाही. ते 2 दिवसानंतर येणार आहे. तर तेव्हाच आपल्या शॉपचं अग्रीमेंट होणार आहे. आणि आपल्या घराकडे ना भरपूर सारं काम चालू आहे. पण ज्यावरच्या पायऱ्या होत्या ना टेरेसवरच्या, त्या पायऱ्या सुद्धा चेंज केलेल्या आहे. पीओपीचं काम चालू आहे. परत फरशी बसवायचं काम चालू आहे. फरशी घराची झालेली होती, बट पार्किंग आणि बाहेर जो टेरेसचा स्पेस होता तिथं सुद्धा आता फरशी बसवायचं काम चालू आहे. आणि आपल्या किड्सवेअरच्या शॉपसाठी आपण जेव्हा नवीन मीटर बसवलं होतं ना, तसं झालं 3 महिन्यापासून आम्हाला लाईट बिलच येत नाहीये. आता ते लाईट बिल भरायचं पण कसं आम्हाला ऑनलाईन पण काही मेसेज येत नाही ना, फिजिकल लाईट बिल येत आहे. डायरेक्ट जेव्हा ते लाईट बिल थकबाकी जमा होईल ना, डायरेक्ट ते कापायला येतील. मग त्यांना म्हणायला आम्हाला ऑप्शन राहील ना की बाबा लाईट बिलच येत नाही, आम्ही लाईट बिल कसं भरणार. आता मी शॉपवरचं काम करून फायनली आता घरी आलेलो आहे. आता आरोही मॅडमला म्हटलं तुम्ही आवरा, म्हटलं आपण आपल्या नवीन घराकडे काय काम चालू आहे बघून. कारण नवीन घराकडे ना भरपूर सारं काम झालेलं आहे. एक तर राऊंड मारायला पाहिजे. मम्मी तर तिकडे गेलेली आहे, बट मम्मीला काही गोष्टी लक्षात नाही. मग मम्मी मला फोन करत असते. म्हटलं त्याच्यापेक्षा मीच एकदा राऊंड मारून येतो. तर फायनली 1.5 घंट्यानंतर आरोही मॅडमचं या ठिकाणी आवरलेलं आहे. म्हटलं हर्षद आला ना तर हर्षद आवरत असेल, हर्षदला पण घ्यायचं होतं ना सोबत. आपण तर मी थांबतो म्हणे घरी. म्हटलं ठीक आहे. मग मी तेच म्हटलं आता तुमचं आवरल्यावर तुम्ही लगेच खाली असेल, परत तुझं चाबी राहते. बरं बघ चल हिमलीन घेऊन जाऊ, आपली हिमलीन. फायनली आता आम्ही नवीन घराकडे आलेलो आहे. आणि बघा इथं पार्किंगचं आहे ना, सिलिंगचं काम कम्प्लिटली झालेलं आहे. ह्या बघा पाठीमागं अशी प्लेन डिझाईन घेतलेली आहे आणि बाकीमध्ये आपण पीव्हीसी सिलिंग वापरलेली आहे आणि बाजूने ना पीओपी वापरलेलं आहे. अरे एकच दिसतंय घर आता. हे तुमच्यासारखी डिझाईन आहे ना, तुमच्या घराची पण अशीच आहे ना खालची पार्किंगची. गट्टू वगैरे पण बसलेले. मम्मीने त्यांनी काय केलं माहिती का, हा बोर आहे ना खाली वरती केला, कारण त्याचं आहे ना पाणी साठलं होतं. तर आता मे बी परत पाण्याचा फ्लो चालू होईल. आला असेल का आरोही पाणी गेलेलं होतं. हा ना. तर चला आपण आता वरती जाऊ. वरती काय काय काम झालेलं आहे बघून येऊ. आरोहीला म्हटलं याचे सगळे फोटो वगैरे काढून घे, तोपर्यंत मी आता वरती चाललोय. इथे ना हॉलची सुद्धा सिलिंग झालेली. याच्यावरती फक्त ग्रीव्ज वगैरे बाकी आहे, म्हणजे थोडी डिझाईन बाकी आहे. बाकी किचनची पण डिझाईन झालेली आहे. चल रे वरती जाऊ आपण. आणि हा आमचा शेजारी जातो इकडं पलीकडं, दक्ष. हे बघ हर्षदची बेडरूम. आणि इकडे ना नवीन जिना टाकला आपण. पहिले छोटा होता, आता मोठा टाकलेला आहे. आणि इकडे ना बाहेर फरशीचं काम चालू आहे. तुझी बेडरूम आहे ही. टॉयलेट किती मोठी आहे, आलाच झोपशील तू. बेडरूम बरोबर आहे ना रे दक्ष. आरोही दीदीला ही बेडरूम द्यायची ना टॉयलेट वाली. फायनली आता आम्ही घरी पण आलेलो आहे. आणि आता हर्षद सुद्धा शाळेतून आलेला आहे. मम्मी सुद्धा घराकडेच होती, बट मम्मी आमच्या पहिले घरी आली. मस्त वाटतंय आता घरा. सिलिंग बिलिंग किती छान वाटते. हर्षद तू तर आलाच नाही. मम्मी त्याला फोटो व्हिडिओ दाखव. इतकं छान वाटते ना सिलिंग. आणि ते हर्षद अब थोडे दिन बाकी आहे, फिर आपण अपने नए घर में. फोन मी आणला का रे. हा इथं. तर आजचा आहे डे 2. काल मला आरोही भांडले म्हणून मी काही ब्लॉग कंटिन्यू केला नाही. मला लवकर वेळेवर जेवायला दिलं नाही ना म्हणच फक्त तू स्वतः मस्तपैकी उपमा करून खाल्ला. उठल्या आरोहीने मस्तपैकी मला भेंडीची भाजी करून दिली होती. आणि भेंडीची भाजी थोडी राहिली होती. मग मी तिला म्हटलं अर्धी पोळी दे, तर तिने 1 पोळी आणून दिली. तर मी ते व्हिडिओ बघायच्या नादात 1 पोळी पण खाऊन टाकली. नंतर लक्षात आलं अरे मी 1 पोळी खाल्ली. मग मी तिला म्हटलं मी तुला अर्धीच पोळी मागितली होती ना. मग ती म्हणे पोटात तर तुझ्याच गेली ना. पण बघ तुझ्या पोटात अजून किती मोठी जागा होती. म्हणजे तू आहे ना, जेवढं तुला असं माहिती राहतं की अर्धीच पोळी खायची म्हणून तू अर्धीच खातो. पण जेवढी दिली ना तेवढी तू खाऊ शकतो. विचार कर तू किती भुकेला राहतो. म्हणजे तुझा पाणी लागते, गप्पा मत मार जाता जा. घे ना, तुम्हाला खाऊ दे ना.
ती उरलेली भेंडी ना चाटून पुसून खाते. आणि आता आहे ना एवढी गरमी व्हायला लागलेली ना म्हणून आम्ही डायरेक्ट आता फ्रीज मध्ये आहे ना बॉटल वगैरे ठेवायला लागलेलो आहे, कारण थंड पाण्याशिवाय ना असं पोट भरतच नाही. आता मी चाललोय घराकडे काय काम चालू आहे ते बघून येऊ म्हटलं. आणि आरोहीला पण सोबत यायचं होतं, बट हर्षद येईल 2 वाजता, तोपर्यंत तिला म्हटलं तू घरीच थांब हर्षद, तू नंतर जाऊन ये. चल बाय, मी चाललो. काहीच मी आपल्या घराकडे आलेलो आहे आणि घराकडे आहे ना खाली पार्किंग मध्ये फरशी बसवायचं काम चालू आहे. बघा आपण इथं पण फरशी बसवली मस्तपैकी, वरती जिना पण करून घेतलेला आहे चांगला. ही फरशी पण मस्त दिसतीये. तर घराकडे मी राऊंड मारून आलेलो आहे. घराकडे आता सध्या पार्किंगची फरशी बसवायचं काम चालू आहे. अरे फरशी तेवढं भारी वाटतंय ना, आता लय एक्साइटमेंट वाढत चालली दिवसेंदिवस. मम्मीने काय केलं तिकडे जाऊन? घर झाडली झाडल्या फोडा आले त्याला काहीतरी लाव ना. मग तुला काय ड्रेस चेंज केला आले आता तर बापरे एवढं लवकर. तर हर्ष देतोय ना, तर हर्षदचा प्रँक करू आपण. साप फेकू त्याच्या अंगावर. हा उघडा ये. नकली साप नाही का आपल्याकडं? घाबरला कुठे भेटला मम्मीने त्याला पण ठेवला का? इसमे जा आवर. काही हर्षदचं प्रँक करायला तर खूप जास्त मजा आली. आणि आमचा डुबा बघा पळून आला हर्षद ओरडला तर. डुबी आमच्याकडे ना एक नकली पाल पण आहे. ऍक्च्युली आरोहीचा प्रँक ऑलरेडी झालेला आहे, बट तरी पण मला माहिती 100% ती ह्या पालीला घाबरणार आहे. चल हर्षद आपण त्याच्या अंगावर फेकू. तू काय कर माहिती का, हळूहळू माग आहे माझ्या. तोंडाला किती जोरात मारलं. हे प्रभु हे हरि राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? तालाब में पानी आ गया. किती घाबरती ती. तुला नक मारला मग तोंडाला बुक्का मारला. बावे नकली ना का, किती पळाली. तिच्या पाठीला पण लागला आरोहीच्या. बाप किती जोरात घुसलं. म्हातारी कशाला पण घाबरती. कुठे गेली ती नकली पाल दे. तिने मला किती बोच करून ठेवलं. हे बघा सगळं लाल लाल करून ठेवलं. बावळे मम्मीला पण मारलं, मला पण मारलं, तिला पण लागलं. दाखव. अरे बापे तिची किती पाठ लाल झाली. बाज लागली तिला. मला तोंडात बुक्का मारून पळाली. तर हर्षद आहे ना आता आहे ना मस्तपैकी आमच्यासाठी लस्सी घेऊन आलेला आहे. दे सगळ्यांना शेक करके पिओ. खालच्या गौरीची मम्मीने. मम्मी अजून त्यालाच बघती. अरे बाप किती लाल लाल करून ठेवलं. म्हणजे मेरी मम्मी को मारती है अब तू गई. तू किती घाबरवलं मला. जाऊ दे लस्सी प्या, थंड होऊन जा. मी आता लस्सी पित होतो ना, ती पिता पिता डायरेक्ट ओव्हरफ्लो होऊन गेली तोंडातून. सगळी शर्टावर आली. तर आता उन्हाळ्यानंतर टरबूज, आईस्क्रीम, लस्सी सगळ्या अशा आंबट गोड गोष्टी खाण्याची मजाच वेगळी. अजून तर आंब्याचं सीझन मेन बाकी आहे. आता मम्मीने या ठिकाणी ना टरबूज पण कापलेलं आहे. सागरने आणलं का ते? नाही जा नाही म्हणलं काय अजून आले नाही ते, अजून 15 दिवस. अरे ये ना टरबूज खायला खाली. हे पाय भिकारी ब्रेकर पण देत नाही आणि तरी पण खायला बघतय. मी कापतीच आहे तोपर्यंत ढकळलेलं खायला पण लागलं. अजून एक ढकळ नंबर 2 आलेलं आहे. आता हे सगळे टरबूज खाणार आहे. मी यांचं तोंड बघणार आहे, कारण मला टरबूज आहे ना जास्त आवडत नाही. मला टरबूजच आवडतं, ते खरबूज नाही आवडत मला. मला खरबूज आवडतं. मला खरबूज आवडतं, टरबूज जास्त नाही आवडत मला. कारण टरबुजाची माझी लहानपणीचे लय भारी भारी किस्से. आता मी ते सांगू शकत नाही ब्लॉग मध्ये. जाणे ना लहानपणी आम्ही मस्ती करत होतो टरबुजासोबत. म्हणजे मामाच्या गावाला टरबुजाची शेती लावलेली होती. तेच टरबूज हर्षद एन्जॉय. आता मी परत आउटफिट चेंज केलेलं आहे ना. आम्ही चाललोय आता प्रोझोन मॉलला. तिथं आम्हाला काम हे की आपल्याला ना 2 लॅपटॉप घ्यायचे. एक फुलंबरीसाठी पण लॅपटॉप घ्यायचंय आणि आपल्या वेअर हाऊस साठी पण एक लॅपटॉप घ्यायचंय, जिथं आपलं ऑनलाईन शिपमेंटचं त्याचं काम चालतं. कारण आपलं पहिले जे लॅपटॉप होतं ना, ते 2-3 लॅपटॉप आपले खराब झालेले. सो आरोही आणि मी चाललेलो आहे आता लॅपटॉप बघण्यासाठी. आणि सोबत आहे ना हर्षद आणि मम्मी पण येते. हर्षद बघ किती खुश झाला, लगेच उड्या मारायला लागला. एक नोटीस केला का, तू पण ग्रीन, मी पण ग्रीन आणि हर्षद पण ग्रीन.
वाजायच्या आधी यायचंय पण आपल्याला. हा, कारण हर्षदला ट्युशन आहे ना. चलो परत तो रडल नाही तर तिथं जाऊन. आता गाडी काढायला गेलो ना तर गाडी इतकी तापलेली होती माहिती का, गाडीचा स्टेअरिंग सुद्धा चटके मारत होतो, एवढी तापलेली. अजून सुद्धा इथं पण चटका बसतोय, इथं पण चटका बसतोय. बाप, गाडीचा एसी फुल करून गाडी पहिले थंडी करावं लागणार आहे. आम्ही मॉलला आलो, आम्हाला एक लॅपटॉप सुद्धा आवडलेलं आहे. आता त्याचं चालू आहे फायनल डीलिंग वगैरे. हे 2 लॅपटॉप घ्यायचे असं आम्ही ठरवलेलं आहे. बघू आता. मम्मी या ठिकाणी लॅपटॉप चालवती. मम्मी दाबती फक्त बटन. शिकली भाऊ, मम्मी शिकली, प्रगती झाली. मम्मी शिकली, ऋषी झाला. आमची मम्मी ना इकडे नुसते फ्रीज बघते, आमचं काम चालू इकडे बिलिंगचं, आणि मम्मी नुसते फ्रीज पाहतीये. मम्मी एवढं मोठं फ्रीज घेतलं तर पप्पा तू त्याच्यातच जाऊन बसशाल. गरमी होती म्हणाल बाहेर, आम्ही फ्रीज मध्येच बसतो. लय मोठा स्टोरेज. हर्षद तू आलाच बसशील त्याच्यात. तर काही या ठिकाणी बघा आपले 2 लॅपटॉप आलेले, आणि या भैयाकडून आपण आता अनबॉक्सिंग करून घेऊन आणि बाकी ओपन करून घेते. करा हर्षद ओपन. मी सबस्क्रायबर आहे. हा का, मग तुम्हीच करा ओपन. ना 2 पण लॅपटॉप या ठिकाणी सुरू झालेलं आहे. फायनली आमच्या लॅपटॉपचा आता कम्प्लीट सेटअप झालेला आहे. चला, चलो, थँक्यू, वेलकम सर. येस, चला. तर अमोल भाऊ आहे ना आम्हाला गाडीपर्यंत सोडायला येत आहे. अँड गाईज तुम्हाला अजून एक गुड न्यूज द्यायची आहे, बट ती लवकरच कळेल तुम्हाला. खूप भारी गुड न्यूज आहे. मम्मीला आणि त्यांना ना काहीतरी सामान घ्यायचं होतं, त्याच्यासाठी आम्ही आता मोंड्यात आलेलो आहे. मम्मीने ते गेलेलं इकडे सुपर मार्केटमध्ये काहीतरी साबुदाणा आणि काहीतरी खायला घ्यायचं वाटतं. हर्षद गेलेला आहे ट्युशनला, आणि आता आम्ही जे आपले लॅपटॉप आणलेले ह्या 2 लॅपटॉपची आपल्याला आहे ना पूजा करायची. तर आपण आता त्या लॅपटॉपमध्ये पण गणपती बाप्पाचा फोटो लावू आणि ह्या लॅपटॉपमध्ये पण गणपती बाप्पाचा फोटो लावू स्क्रीनवरती. तर या ठिकाणी ना आपल्या 2 नवीन लॅपटॉपची आता पूजा चालू आहे. तर लॅपटॉपची पूजा वगैरे केली, त्याच्यानंतर मस्तपैकी जेवण पण केलं. हर्षदने ना ट्युशनहून आल्यावर जेवण केलं आणि नंतर डायरेक्ट रडायला लागला. म्हणे माझं पोट दुखतंय म्हणे. त्याची मैत्रीण आली त्याला बोलवायला, चल म्हणे खेळायला. लगेच चाललं गेलं, म्हणजे त्याचं पोट दुखायचं लगेच बंद होऊन गेलं. म्हणजे किती नाटके करतो, आता बाहेर खेळतो. आणि आपली हिमालयन तर रस्त्यातच उभी आहे. काय रे बामट्या, आता बरं आहे पोट? हा, नाटक्या दुखत नव्हतं. खरं सांग, तुला खेळायचं होतं ना. गौरी बोलवायला आल्यावर लगेच पळत आला खाली. नाही दुखत होतं पोट. लगेच एका सेकंदात कसं काय बरं झालं? गौरी तू आली तेव्हा रडत होता ना. भामट्या, नाटकं करतो, खेळायचं होतं तुला म्हणून नाटकं करत होता. आणि आता आहे ना मी काय करतो माहिती का, हिमालयन ना एका साईडला लावून देतो, कारण ते रस्त्याच्या मध्येच झाली आहे. आणि असं का वाजते माहिती का ती, हे बटन ना चालू राहिलं तर. अरे बापला जड रे हा घोडा. आणि आमच्या इथं लाईटचा इतका प्रॉब्लेम झालेला माहिती का, दुपारच्या वेळेला कधी कधी रात्री पण नुसती लाईटच चालली. त्याच्यामुळे मी काय केलं माहिती का, माग मार्केटमधून एक चार्जिंगचा फॅन पण आणून ठेवलेला आहे, जो 3 ते 4 घंटे मस्त आरामात चालतो. खूप दिवसानंतर आपला व्लॉग आला, तर कसं वाटला कमेंट करून सांगा. भरभरून कमेंट करा, प्रत्येकाच्या कमेंट मी वाचणार आहे, तर प्रत्येकाला रिप्लाय 100% भेटणार आहे. सो प्रत्येकाने कमेंट करा आजचा व्लॉग कसा वाटला. खूप दिवसानंतर व्लॉग आला, व्लॉग बघून काय वाटलं तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. व्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा. आणि आपल्या चॅनलला काय करायचंय, हक्काने सबस्क्राईब करायचंय. जे लाल कलरचं सबस्क्राईबचं बटन आहे ते तुम्हाला प्रेस करायचंय आणि आपलं डायरेक्ट लाईफ टाइम फॅमिली मेंबर होऊन जायचंय. तर भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर.